झावळ्या हातात घ्यायला सांग. झावळ्या हातात घेऊया. होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादी असो. होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादी असो. होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादी असो. ऊर्ध्वलोकी होसान्ना, ऊर्ध्वलोकी होसान्ना, ऊर्ध्वलोकी होसान्ना. आपण प्रार्थना करूया. आपण बसा. सरसमर्थ थोर आणि पवित्र 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 परमेश्वरा, मोठ्या वैभवाने देवा तू येरुशलेममध्ये गेलास. हे प्रभू, तुझं मोठ्या आनंदाने मोठ्या गजरामध्ये झावळ्या हातात घेऊन लोकांनी वस्त्र पांघरून रस्त्यावर पसरून तुझं स्वागत केलं. हे प्रभू येशू ख्रिस्ता, जसा तू येरुशलेममध्ये मोठ्या वैभवाने गेलास तसाच तू पुन्हा येणार आहेस असा आमचा विश्वास आहे. हे प्रभू, धन्य तुझं नाव. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बाबा. आमेन. आपण लुकरूप शुभवर्तमान 19वा अध्याय 28 ते 40 ही वचनं वाचलेली आहेत. लुकरूप शुभवर्तमान 19, 28 ते 40. तर यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सांगितलं, दोघा शिष्यांना सांगितलं की जावा बेतपगी गावामध्ये जावा, तिथं काय काय होईल, एक गाडवीचं शिंगरू बांधलेलं असेल ते सोडा, आणि तुम्हाला जर कोणी विचारलं की तुम्ही का सोडता हे शिंगरू, तर त्याला सांगा प्रभूला याची गरज आहे. आता बघा, येशू ख्रिस्त तिथं गाडवीचं शेंडू तयार पण करू शकतो. एवढी पॉवर आहे, तो परमेश्वर आहे. ऐका, तो गाडवीचे शेंडू तिथं तयार करू शकतो, त्याच्यावर बसून येऊ शकतो. परंतु त्यांनी सांगितलं दोघांना जावा आणि ते गाडवीचे शेंडू शोधा आणि ते सापडेल तुम्हाला बांधलेलं आहे आणि ते सोडा. म्हणजे येशू ख्रिस्ताला या दोघांना त्याच्या सेवेमध्ये घ्यायचं. जो महत्त्वाचा एपिसोड आहे झावळ्यांचा रविवार, त्याच्यामध्ये ह्या दोन शिष्यांना सेवेमध्ये गुंतवायचं आहे. तसं येशू ख्रिस्ताला आवडतं तुम्हाला आणि मला सेवा द्यायला, आपल्या प्रत्येकाला सेवा द्यायला येशू ख्रिस्ताला आवडतं. आपल्याला प्रत्येकाने काहीतरी येशू ख्रिस्ताची सेवा केली पाहिजे असं येशू ख्रिस्ताला आवडतं. म्हणून आपण सेवेमध्ये असावं, देवाच्या सेवेमध्ये असावं, देवाची स्तुती असावी. त्यानंतर ते गेले, खरंच तिथे गाडवीचं शिंगरू बांधलेलं होतं, त्याला त्यांनी सोडलं. आणि मग त्या मालकाने साहजिकच आहे विचारलं की का सोडता तुम्ही शिंगरू, तर ते फक्त म्हणले प्रभूला याची गरज आहे. आणि ओके दिलं, त्याने दिलं पण पाहिजे. प्रभूला याची गरज आहे, तुमची प्रभूला गरज आहे, तुमच्या सेवेची प्रभूला गरज आहे. तुम्ही मोठ्याने देवाचा गौरव करण्याची प्रभूला गरज आहे, तुमच्या सेवेची परमेश्वराला गरज आहे. द्या, तुमचा वेळ द्या, तुमचं अंतःकरण द्या, त्याच्या सेवेमध्ये या, त्याची सेवा करा आणि आपलं अंतःकरण आपण प्रभूला दिले. देवाची स्तुती असो. सर्व लोकांनी मोठा जयघोष केला, होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवाद येत असो. छान गाणी गातात आपली कुर्ला चर्चची क्वायर, फार सुंदर, इतकं सुंदर गाणी, खरंच अगदी मन भरून येतं आनंदाने, फार सुंदर. देवाची स्तुती असो. तर आपला देव स्तुतीस पात्र आहे, येशू ख्रिस्त स्तुतीस पात्र आहे. ऑलवेज ऑलवेज तो स्तुतीस पात्र आहे. अहो रात्र तिथे स्वर्गीय राज्यामध्ये पवित्र 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 असं देवदूत त्याचा गजर करत आहे, त्याचा गौरव करत आहे. जो होता, जो आहे, जो येणार, त्या प्रभूला धन्यवाद असो, त्या प्रभूला गौरव असो. अहो रात्र ते म्हणावेचं थांबत नाही देवदूत. आपला प्रभू येशू ख्रिस्त स्तुतीस पात्र आहे, कारण तो देवाचा पुत्र आहे आणि त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलेलं आहे, हे वधस्तंभावरचं मरण सहन करून आम्हाला त्या पापामधून सोडवलेलं आहे. आणि म्हणून तो काय आहे, स्तुतीस पात्र. जवळजवळ 500 वर्ष आधी जकर्या नावाच्या संदेष्टाने भविष्य लिहून ठेवलं. इतकं ॲक्युरेट भविष्य कधी कुणी लिहिलेलं बघितले का? कशामध्ये तुम्हाला आढळलं का? तो गाडवीवर, म्हणजे गाडवीच्या शिंगरावर बसून येईल. ॲक्युरेट भविष्य वाचा जकर्या 9वा अध्याय 9वं वचन. 9:9.
सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर. जेरुसलम कन्ये जेरुसलेम कन्ये गजर कर. पहा तुझा राजा तुझकडे येत आहे. पहा तुझा राजा तुझकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. बघा हा पुढे तो लीन आहे. तो लीन आहे. माझ्या गाढवीच्या शिंगरावर म्हणजे शिंगरावर बसून येत हा आहे. गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे, कारण तो लीन आहे. तो काही युद्ध करायला आलेला नाही. युद्ध करायला आला असता तर घोड्यावरून आला असता, युद्ध करायला आला असता तर हत्तीवरून पण आला असता, परंतु तो लीन आहे, तो नम्र आहे. आणि म्हणून तो गाढवीवर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर असं स्पष्ट लिहिलेलं आहे जकर्या 9:9 मध्ये. 500 वर्ष आधी जकर्याचं पुस्तक लिहिलं, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 500 वर्ष आधी. आणि इतकं ॲक्युरेट त्यांनी लिहिलं की बरोबर येशू ख्रिस्त गाढवीच्या शिंगरावर बसून येरुशलेममध्ये प्रवेश करतो. देवाची स्तुती असो. आता मोठमोठ्याने घोषणा देत होते लोक, है ना. लोक मोठमोठ्याने घोषणा देत होते. शिष्याने आपले कपडे काढले, त्या गाढवीवर शिंगरावर रस्त्यावर अंथरले. लोकांनी हातात झावळ्या घेतल्या, खजुरीच्या झावळ्या, आणि मग ते घोषणा देऊ लागले, होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. हे कुठं आहे घोषणा? आहेत कुठे बायबलमध्ये? देवानी स्तोत्रकर्त्याला आधीच ते भविष्य लिहून ठेवलेलं आहे स्तोत्रामध्ये. त्या वाचूया स्तोत्र 118:26. स्तोत्र 118 वचन 26. परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. परमेश्वराच्या घरातून आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. परमेश्वराच्या घरातून आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. ह्या घोषणा स्तोत्रकर्त्याला आधीच कळाल्या होत्या. त्यांनी ते भविष्य आधीच लिहून ठेवलं होतं. स्तोत्र 118:26. आणि त्याच घोषणा या लोकांनी दिलेल्या आहेत. या लोकांना माहिती आहे, जकर्या माहितीचं वचन माहिती आहे, 9वा अध्याय 9वं वचन माहिती आहे. आणि म्हणून तो ख्रिस्तच आहे आणि तो गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे. आणि म्हणून त्यांना हे स्तोत्र पण माहिती आहे. आणि म्हणून ती घोषणा देत आहेत, होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आणि उर्ध्वलोकी होसान्ना, देवाची स्तुती. तर ही जी लोक पुष्कळ घोषणा देत आहेत, याच्यामध्ये आपल्याला 3 गटातले लोक पाहायला मिळतात. एक गट असा आहे की जो मनापासून येशू ख्रिस्ताला ओळखतोय, जाणतोय आणि येशू ख्रिस्तावर अंतःकरणापासून प्रीती करतोय. मग त्यांना त्यांच्या जीवापेक्षा थोर त्यांना प्रभू येशू ख्रिस्त वाटतो. असे काही लोक त्यांच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये काही शिष्य पण आले. आपल्याला माहिती, यायराची कन्या, तिला मेलेल्यातून प्रभू येशू ख्रिस्ताने उठवलं स्वतः. मग ती यायराची कन्या पण असेल, कारण ती मेलेली होती, ती जिवंत झाली. यायर पण असेल त्या घोषणांमध्ये. अरे माझ्या मुलीला या प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलं. म्हणजे किती तरी मोठे उपकार केले. म्हणजे उपकार विसरण्यासारखे नाहीत असते. तर तो पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने ओरडून घोषणा देत असेल, होय प्रभू येशू ख्रिस्त हाच खरा देव आहे, तुझ्याच नावाला होसान्ना, देवाची स्तुती असो. या गटामध्ये एक जो गट आहे, जो आपल्या अंतःकरणापासून ओरडत आहे, प्रीती करत आहे प्रभू येशू ख्रिस्तावर, त्यामध्ये हा यायराची कन्या पण असते, त्याच्या घरातली असते. विधवा माहिती आहे, जिचा मुलगा मेला होता, ती आधीच विधवा होती, तुमचा एक मुलगा होता, तो पण मेला होता. आणि ते तिरडी घेऊन चालले होते ते अंत्य यात्रेला, आहे हो की नाही. तेव्हा येशू ख्रिस्त तिथून जात होता आणि तिने तर विनंती पण नाही केली की माझ्यावर दया कर म्हणून. मुलगा तर मेलाच होता. तरी येशू ख्रिस्त तिथं आहे. येशू ख्रिस्ताने सरळ गेला आणि त्याला कळवळ आला त्या स्त्रीचा, आणि त्याने त्या तिरडीला स्पर्श केला आणि तो मेलेला मुलगा जिवंत झाला. किती मोठे उपकार त्यांनी जीवन केलेले आहे. नवरा एक्सपायर झाल्यानंतर हा मुलगा जो एक तो पण मेला होता, तो येशू ख्रिस्ताने जीवन केला. येशू ख्रिस्त ही जीवन आहे ना, पुनरुत्थान आहे, जीवन आहे. येशू ख्रिस्त जीवन आहे. मग तो जर जीवन आहे तर त्याच्या तो जिथं आहे तिथं मरण नाही. आणि म्हणून त्याने
त्या विधवेने न सांगता सुद्धा त्या मुलाला जीवन दिलं. कारण जिथं तो आहे तिथं मृत्यू असू शकत नाही, कारण येशू ख्रिस्त स्वतःच जीवन आहे. आणि म्हणून त्या विधवेने जरी सांगितलं नाही तरी तो मुलगा जिवंत झाला, येशू ख्रिस्ताने त्याला केला. मग ती विधवा पण असेल आणि तो मुलगा पण असेल, कारण त्यांच्यावर अनंत उपकार झाले, नाही का? तुमच्या आपल्या जीवनामध्ये काही उपकार झाले असतील येशू ख्रिस्ताचे, तर आठवून बघा. म्हणजे कशी विसरणार आणि कसं सोडणार येशू ख्रिस्ताला आपण बघायला आठवून. तिथे लाजारस पण असेल, माहिती लाजारस कोण? ज्याला प्रभू येशू ख्रिस्ताने मेलेल्यातून तिसऱ्या चौथ्या दिवशी उठवलं आहे ना. आणि हे धार्मिक कुटुंब असेल पूर्ण, मार्था, मरिया, त्याच्या बहिणी लाजारसाच्या, त्या नेहमी बेथानी गावामध्ये येशू ख्रिस्त आला की त्यांचा आकाश स्वागत करत असत, जेवण वगैरे करत असत. हे अगदी अंतःकरणापासून ज्यांच्यावर अनंत उपकार येशू ख्रिस्त झाले, ते येशू ख्रिस्ताला सोडणं शक्यच नाही. ते अगदी अंतःकरणापासून काय आहे, येशू ख्रिस्ताला आरोळी मारत असतील, होसान्ना होसान्ना, अगदी मनापासून देवाचं गौरव करत असतील. आपल्याला माहिती डोंगरावरचं प्रवचन आहे ना, अंतःकरणात शुद्धते धन्य काढते देवाला पाहते. हे येशू ख्रिस्ताने डोंगरावरचं प्रवचन दिलं आणि ते देऊन येशू ख्रिस्त निघाला, तेव्हा तिथे आडवाई कोण आला? कुष्ठरोगी आला. कुष्ठरोगी आला, येशू ख्रिस्ताने त्याला स्पर्श केला आणि त्याचं कुष्ठ गेलं, त्याचा तो महाराम गेला आणि तो कुष्ठरोगी बरा झाला. म्हणजे अनंत उपकार आहेत. तर कुष्ठरोग्याला बाहेरच थांबायला लागायचं गावापासून. ही त्या कुष्ठरोग्यावर झालेले अनंत उपकार आहेत, ते कसं विसरणार तो पण इथे आला असेल, आलेला आहे. आणि तो काय करत आहे? होसान्ना होसान्ना म्हणून मोठ्याने काय देत आहे? घोषणा देत आहे देवाची स्तुती असेल. आपल्याला माहिती आहे 38 वर्ष दुखणं गेले. कुठं होता तो? बेथसाइदा तळ्याच्या जवळ. बेथसाइदा तळ्याच्या जवळ. कुठे आहे ते बेथसाइदा तळ? यरुशलेममध्ये आहे ना, यरुशलेममध्ये आहे. तर ते यरुशलेममधल्या बेथसाइदा तळ्याच्या जवळ एका बाजूवर पडलेला 38 वर्ष. माय गॉड, कशी काय काढली असतील 38 वर्ष त्या बाजूवर. दुखणं आहे तरी त्या, नाही का? अपंग माणूस. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं, उठ, वाल घे आणि चालायला. आणि तो खरंच उठला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्या स्पर्शामध्ये सामर्थ्य आहे, देवाची स्तुती असते. त्याच्या वस्त्राच्या गोंड्यामध्ये पण सामर्थ्य आहे. 38 वर्ष दुखण्यापर्यंत पण तिथं असणार. अरे मला संधी मिळालेली का सोडायची? तो पण तिथे घोषणा देण्यामध्ये पुढे असेल, नाही का? 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेली स्त्री, जिने काय केलं, तिच्या त्याच्या फक्त वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला आणि ती बरी झाली. ती स्त्री पण तिथे असेल, कारण ती सगळे वैद्य डॉक्टर सगळं करून दमली होती आणि सगळा पैसा पण घालून दमली होती. आणि मग तिच्यावर झालेले अनंत उपकार ती कशी विसरणार? हो की नाही? ती पण तिथे असेल. आणि कनानी स्त्री आठवते का? कनानी स्त्री काय झालं होतं तिथं? तिची मुलगी भूतग्रस्त होती आणि ती मागणं ओरडत होती, येत होती, प्रभूजी माझ्यावर दया करा. नाही लक्ष देते प्रभूजी, गर्दी आहे, गोंधळ आहे, शिष्य आहे, प्रभूजी माझ्यावर दया करा. शिष्य सांगतात, त्या प्रभूजी तुला घालून काहीतरी सांगतात. मग येशू ख्रिस्त तिच्या विश्वासाने काय करतो? तिच्या मुलीला बरं करतो. जा, तुझी मुलगी बरी झाली. मग ती कनानी स्त्री पण असेल, तिची भूतग्रस्त मुलगी पण असेल. कारण जर भूतग्रस्त असेल तर खूप हाल होतात, हे आपल्याला माहिती आहे. कारण कबरांमध्ये राहणारा एक भूतग्रस्त होता, है ना? केसरीकरांच्या प्रदेशामध्ये कबरांमध्ये तो राहायचा. साखळ्या दंडाने त्याला बांधायचे, साखळ्या दंड तो तोडायचा, अंग खेचून घ्यायचा, जखमा करायचा. ताकद फार होती, त्याला पकडायला घाबरायचे लोक, बांधायला लोक घाबरायचे. ताकद फार, भूतग्रस्तामध्ये फार ताकद असते. कारण माणसाची ताकद नाही ना, ती सैतानाची ताकद आहे, फार ताकद आहे, मोठी ताकद आहे. येशू ख्रिस्ता पुढे तो आला, अरे देवाचा पवित्र पुरुष तो आमच्यामध्ये का पाहतो? येशू ख्रिस्ताने त्या सगळ्या भूतांना, सैन्यांना आज्ञा केली, जावा निघून याच्यातून, डुकरांच्या कळपामध्ये जावा. आणि सगळ्या डुकरांचा कळप त्या गलिल समुद्रामध्ये पडून गेला. तो कबरांमध्ये राहणारा भूतग्रस्त जो बरा झालेला आहे, तो पण इथे असेल, आहे की नाही? एक पक्षघाती माहिती आहे, येशू ख्रिस्त घरी असताना घराचं छप्पर काढलं
जागाच नव्हती घरात यायला. वरचं छप्पर काढतात तिथून एका बाजूवरनं त्या पक्षपाती माणसाला खाली सोडलं. आणि तो पण बरा झाला. तो पक्षघाती पण तिथे असेल. मी हे चित्र पाहून स्टन झालो, म्हणजे आश्चर्यचकित झालो. सांगलीला एक सतराळकर नावाचे ख्रिस्ती व्यक्ती आहेत, फार धार्मिक आहेत. ते ॲडव्होकेट सुप्रीम कोर्टामध्ये होते आणि ते सांगलीला राहतात. सतराळकर, ॲडव्होकेट रमेश सतराळकर. तर त्यांनी सतराळकर स्क्वेअर एक मोठी बिल्डिंग बांधलेली आहे आणि त्याच्यावर ग्रॅनाईटमध्ये हाताने कोरून लिहिलेली 12 शिलालेख देवाची वचने, 12 आणि 21 बायबलमधली चित्र आहे, प्रसंग. त्यामध्ये हा प्रसंग आहे की छप्पर सोडून तर ग्रॅनाईटवर कोरून हाताने काढलेलं आहे. काय क्वालिटी असेल पेंटरची. ग्रॅनाईटमध्ये ती मशीन पण घुसत नाही, ड्रिल मशीन, ते पण आवाज करते तो. तर ते बघण्यासारखं आहे. तुम्ही सांगलीला गेलात तर मी तुम्हाला दाखवेन. सतराळकर स्क्वेअर. आणि त्यांनी मोठा संघर्ष करून ती जागा जिंकली. गरीब ख्रिस्ती माणूस, ॲडव्होकेट, साध्या कोर्टामध्ये काम करणारा होता, ॲडव्होकेट रमेश सतराळकर. आणि त्यांनी जागा घेतली. त्यांची जागा दुसऱ्यांनी बळकावली. 21 जणांनी, 21 जण वेगवेगळे. त्यांनी दुकानं बांधली, घरं बांधली. आणि हे मग त्यांच्याशी नाही भांडायचे, हे फक्त कोर्टात जायचे. आणि त्यांना सांगायचे माझं काय तुमच्याशी भांडण नाही, माझं कोर्टाशी भांडण. कोर्टाने मला ती जागा द्यायची. गावातले पुढारी पण त्यांच्या विरोधात, का तर ख्रिश्चन माणूस. गावातले सांगली कोल्हापूर पैलवानांचं गाव आहे, ते पण त्यांच्या विरोधात, का तर ख्रिश्चन माणूस. वाहनाचे पोलीस पण त्यांच्या विरोधात. मग साध्या कोर्टात, सिव्हिल कोर्टात निकाल लागला, केस जिंकली, बेलीफ यायचा, ते पडायला म्हणून कुणाचंच कोऑपरेशन नाही, बेलीफ जायचा. मग नाही पाडली म्हणून ते पुन्हा हायकोर्टात आले. हायकोर्टात आले, हायकोर्टात केस चालू झाली मुंबईला. मग त्याच्यामध्ये एक जण ऑब्जेक्शन देऊ लागले. या केसचा निकाल लागला, 21 जण होते, एक जण ऑब्जेक्शन केला, दुसरा केला, तिसरा केला. ती लांबत चालली केस. देव त्यांच्याबरोबर होता. परमेश्वर म्हणतो बॅटल इज माइन, है ना. परमेश्वर म्हणतो युद्ध माझा आहे. आणि थकून जायचे ते स्वतःचे वकिली काम पुन्हा हे. आणि ते लोक मात्र गुंड, मवाली यांना पाठवायचे, धमक्या द्यायचे. त्यांच्या जागी दुसरे लोक मस्तपैकी राहतात, हे भाड्याने राहायचे आणि यांच्या घरावर पाकिटच्या बाटल्या वगैरे मारायचा प्रयत्न करायचे. नंतर ते हायकोर्टात पण केस जिंकली. ते लेटर घेऊन पोलीस स्टेशनला गेले. दुसऱ्या दिवशी कारवाई करायची. पोलिसांनी पोलीस बंदोबस्त दिला नाही. पडणार कशी. कामगार आणले होते मटेरियल उचलायला, बुलडोजर मागवले होते, कसं पाडणार. पोलीस बंदोबस्त. तो दिवस पण गेला. सुप्रीम कोर्टात त्यांनी केस टाकली, दिल्ली सुप्रीम कोर्टात. त्यांना फेऱ्या मारायला लागली दिल्लीला, ते पण त्यांनी केलं. सुप्रीम कोर्टाने शेवटी निकाल दिला. 20 वर्षानंतर
काय की जो हायकोर्टाचा निकाल आहे तो जमीनदोस्त करा म्हणजे करा, आणि मग सुप्रीम कोर्टाच्या निकालापुढे काय आपली मग ती ऑर्डर घेऊन आले, पोलीस कमिशनरला दिली. तिथं पण तसंच पोलीस कमिशनरनी बंदोबस्त दिलाच नाही पोलिसांना. मग त्यांनी पोलीस कमिशनरला सांगितलं की ही सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे आणि ही जर तुम्ही ऐकली नाही, फॉलो नाही केली तर तुम्हाला सस्पेंड करेल सरकार, तुमची नोकरी जाईल. तर मला तसं करायला लावलं असं त्यांनी सांगितलं. आणि मग पोलीस कमिशनर पण घाबरले. त्यांनी काय केलं, लगेच पोलीस फोर्स दिला, बुलडोजर आणले आणि एकाच दिवसात 21च्या 21 गाड्या घेणारे सगळे जमीनदोस्त पोलीस पहाऱ्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम चालू होते. आणि मग तिथे त्यांनी एक मोठी बिल्डिंग उभी केलेली आहे, सतराळकर स्क्वेअर, आणि त्याच्या पिलरवर आणि मोठमोठ्या भिंतींवर देवाची वचनं लिहिलेली, 12 देवाची वचनं आणि 21 चित्र आहेत. या चित्रावरून मला आठवलं की ग्रॅनाईटवर कोरून काढलेली चित्र, त्यांनी तो एक माणूस शोधून काढला, ग्रॅनाईटवर तो कोरून वचनं लिहिलं आणि कोरून ते चित्र काढलं. अवश्य सांगलीला कधी गेलं तर बघायला मी तुम्हाला दाखवतो, फार सुंदर आहे बघण्यासाठी. तो पक्षघाती मनुष्य पण तिथे असेल, तो देवाचा गौरव करत असेल. मरिया मगदलावर काय उपकार झाले ते सांगा. मरिया मगदला 7 भूत तिच्यातून काढली, 7 भूत प्रभू येशू ख्रिस्ताने, म्हणून ती पण ओरडत असेल, हो होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणार राजा धन्यवादित असो. शताधिपतीच्या चाकराला तर नुसतं शब्द बोलूनच बरा केला होता, तुझा चाकर बरा झालेला आहे ना. आणि तो शताधिपतीचा चाकर पण तिथे असेल की जो अगदी मरणाला टेकला होता. प्रभू येशू ख्रिस्त चर्चमध्ये यायच्या आधी तिथे एक माणूस होता, त्याचा हात वाळलेला होता. येशू ख्रिस्त आला, त्यांनी बघितलं, चर्च सुरू व्हायचं, तो वाळलेल्या माणसाला बोलवलं, बरं केलं. तो माणूस पण तिथे असेल. असे अनंत उपकार झालेले जे लोक आहेत ते अंतःकरणापासून देवाची सेवा करतात. करायची म्हणून करत नाही, अंतःकरणापासून देवाचा गौरव करतात, करायचं म्हणून करत नाही. आपण आपल्या जीवनामध्ये आठवूया किती उपकार झाले. तर त्या सताळकर साहेबांनी लिहिलेलं त्या गोष्टी जी त्यांची स्टोरी आहे त्याच्यावर लिहिलेलं पुस्तक आहे अलोन अगेन्स्ट रोम. अलोन अगेन्स्ट रोम. त्याच्या 4 आवृत्त्या संपल्या. विधर्मी लोक वाचतात, वकील लोक वाचतात, जज लोक त्यांच्या इंटरव्ह्यूला प्रश्न विचारतात. तुम्ही अलोन अगेन्स्ट रोम हे सतराळकर साहेबांचं पुस्तक वाचलं आहे. इंटरव्ह्यूला जज लोक वकिलांचे इंटरव्ह्यूला विचारतात हा प्रश्न. इतकं ते फेमस पुस्तक झालं, अलोन अगेन्स्ट रोम. तर ज्या माणसावर असे उपकार झाले तो माणूस कधी येशू ख्रिस्ताला सोडणारच नाही. तो अंतःकरणापासून देवाचा गौरव करत राहणार. बघूया आपण चेक करा आपल्या जीवनाला किती अनंत उपकार परमेश्वराने आपल्यावर केलेले आहेत. आजचा दिवस दाखवला हे पण अनंत उपकारामध्ये एक आहे. जिवंताच्या भूमीवर आज आपण आहोत हे पण अनंत उपकारातलं एक आहे. मग का नाही बायबल वाचायचं, का नाही प्रार्थना करायचं. आपण एकदा प्रार्थना केली, ओके, स्तोत्रामध्ये लिहिले की ती धुपाप्रमाणे परमेश्वराकडे साधन होतो. मग परमेश्वर उत्तर देतो. मग ते उत्तर दिलेलं येऊपर्यंत सैतान अडवायचं, अंतराळातली शक्ती, अंधकाराची शक्ती. मग त्या सैतानाला जर पराभूत करायचं असेल आणि ते उत्तर आपल्यापर्यंत यायलाच पाहिजे असं सतत प्रार्थना केली पाहिजे. सतत प्रार्थना केली पाहिजे. म्हणजे एकदा प्रार्थना करून होईल असं नाही, झालं उत्तम. सतत प्रार्थना करायला पाहिजे. म्हणून थेसलोनिकरांच्या पत्रामध्ये संत पौल 5व्या अध्याय 17व्या वचनात म्हणतात की निरंतर प्रार्थना करा. म्हणजे तुम्ही चर्चमध्ये केली, पुन्हा घरी जाताना करा, पुन्हा घरी गेल्यावर करा, पुन्हा घरी वेळ असेल तेव्हा करा. तुम्हाला जे पाहिजे ते मागा. मग ते देवाचं उत्तर येऊपर्यंत काय होईल, देवाचं उत्तर येऊपर्यंत पहिले थेसलोनिक 5:17 देवाचं उत्तर येऊपर्यंत सैतान जो आडवा येतो, दानिएलच्या पुस्तकात दिलेला आहे, सैतान आडवा येतो, तर त्याला पराभूत करण्यासाठी आपल्या सतत प्रार्थना पाहिजे. पहिले थेसलोनिकरांचं पत्र 5वां अध्याय 17 वचन.
निरंतर प्रार्थना करा. बस निरंतर प्रार्थना करा. म्हणजे आपण सारख्या प्रार्थना केल्या पाहिजे. तुम्हाला जी गोष्ट पाहिजे, जी मागणं देवाकडे योग्य आहे, त्यासाठी एकदा, दोनदा, तीनदा सतत प्रार्थना करा. आता आपल्याला माहिती आहे दानिएल किती वेळा प्रार्थना करायचा? 3 वेळा, दिवसातून 3 वेळा. दावीद किती वेळा प्रार्थना करायचा? दिवसातून 7 वेळा. का ह्या सतत प्रार्थना करायची लोक? याचं कारण की सैतान जो अडवतो देवाच्या उत्तराला, ते थांबवलं गेलं पाहिजे आणि उत्तर आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून सारख्या प्रार्थना करा. आपल्याला असं वाटत असेल की बाबा माझी प्रार्थना काय देव ऐकत नाही, पण तुम्ही एकदाच केली असेल, विश्वासाने करा, पुन्हा पुन्हा करा. हा पहिला गट आहे ज्याच्यावर अनंत उपकार झालेत. आमच्यावर पण अनंत उपकार झालेत, माझ्यावर पण अनंत उपकार झालेत परमेश्वराचे, आणि ती कशी विसरणार आपण? या पहिल्या गटामध्ये पुष्कळ लोक आहे. दुसरा एक गट आहे, लूक 19:39 मध्ये असं म्हटलेलं आहे की गुरुजी आपल्या शिष्यांना दटावा. गुरुजी आपल्या शिष्यांना दटावा. वाचा लूक 19:39 पटकन. तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यांना दटावा. येशू ख्रिस्ताला विरोध करणारे हे लोक आहेत. येशू ख्रिस्ताला विरोध करणारे लोक, आणि हे नरकात जाणार, कारण त्यांनी येशू ख्रिस्ताला विरोध केलेला आहे. आपल्या शिष्यांना दटावा असं बोलून हे लोक नरकात जाणार. तिसरा गट एक आहे, तो घोषणा तर देतोय, यहूदा इस्करियोतचा गट घोषणा तर देतोय, पण येशू ख्रिस्ताला धरून द्यायचं प्लॅनिंग पण डोक्यात चालू आहे. घोषणा इकडे आणि येशू ख्रिस्ताला धरून द्यायचं प्लॅनिंग इकडे. हा येशू ख्रिस्ताला सोडणारा गट आहे, सोडून जाणारा गट आहे. हा पण नरकात जातो. यांना क्षमा नाही, कारण यांनी येशू ख्रिस्ताविरुद्ध केलेलं पाप आहे. येशू ख्रिस्ताविरुद्ध केलेलं पाप म्हणजे पवित्र आत्म्याविरुद्ध केलेलं पाप. बायबल वाचलं असेल तर आपल्याला माहिती आहे की त्यांना या युगात आणि येणाऱ्या युगात क्षमा नाही. म्हणून येशू ख्रिस्ताला विरोध करणारे आणि येशू ख्रिस्ताला सोडणारे दोन्ही गट नरकात जाणार. तो अंतःकरणापासून देवाचा गौरव करतो, देवाची सेवा करतो, तो गट जो आहे ज्याच्यावर अनंत उपकार झाले, त्या उपकाराची कशी परतफेड करू याचा विचार करतो, तो गट जो आहे तो स्वर्गात जाणार. आणि काय करणार? देवाच्या राज्यामध्ये देवाचं गौरव करणार. प्रकटीकरण 7वा अध्याय 9-10 वचन. प्रकटीकरण 7वा अध्याय 9-10 वचन. यानंतर मी पाहिले सर्व राष्ट्रे, वंश व निरनिराळ्या भाषा बोलणारे यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र वस्त्रे परिधान केलेला, हातात जावळ्या घेतलेला, स्वर्गामध्ये म्हणा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेला, हातात जावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजा सणासमोर कोकऱ्यासमोर उभा राहिला. म्हणजे प्रभू श्री ख्रिस्तासमोर उभा राहिला. हा माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च स्वराने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून कोकऱ्याकडून तारण आहे. इथं घोषणा वेगळी आहे. इथं घोषणा वेगळी आहे. स्वर्गीय राज्यामध्ये पण मोठा लोकसमुदाय आहे. निरनिराळ्या भाषा बोलणारे वंशातली असंख्य मोठा लोकसमुदाय. त्यांनी पांढरे शुभ्र धगे घातलेले आहेत. त्यांच्या हातात पण सावळ्या आहेत. आणि ते काय घोषणा देतात? राजासनावर बसलेला आमचा कोकरा काय, तो तारण देण्यास समर्थ आहे. ही घोषणा वेगळी आहे. त्या स्वर्गीय राज्यातली घोषणा वेगळी आहे. जो पहिला गट आहे, जो मनापासून देवाचा गौरव करत आहे, जो देवाचे उपकार विसरूच शकत नाही असा गट आहे, ज्याला देवाच्या उपकाराची जाणीव आहे असा गट आहे, तो गट या स्वर्गीय राज्यामध्ये हातात झावळ्या घेऊन काय करतोय? देवाचा गौरव करतोय आणि ह्या घोषणा देतोय. देवाची स्तुती असो. आपण कुठल्या गटामध्ये आहोत? कारण येशू ख्रिस्त येणारच आहे. ते अभिवचन दिलेलं आहे. अहो गलीलकरांनो, आकाशाकडे बघत काय बसलं? जसा तू गेला ना तसाच परत येईल. जसा तू वैभवाने यरूशलेममध्ये गेला तसाच तू वैभवाने परत येईल. वाचूया आपण प्रेषित 1:10-11. प्रेषित 1:10-11.
तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या दृष्टीस पडले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहता? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच तो येईल. आमेन. ये प्रभू येशू येईल. जसा तो मोठ्या वैभवाने यरूशलेममध्ये गेला, जसा तो स्वर्गामध्ये मोठ्या वैभवाने गेला, तसाच तो पुन्हा येईल. आणि हे सत्य आहे. देवाचं वचन हे सत्य आहे. आकाशाने पृथ्वी नाही शिवतील, परंतु देवाचं वचन नाही सोडणार नाही. म्हणून शेवटपर्यंत त्याच्या उत्तराची जाणीव ठेवून पहिल्या गटामध्ये असेल म्हणजे स्वर्गीय राज्यामध्ये पण आपण धावड्या हातात घेऊ आणि देवाचं गौरव करू. आमेन.